विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांचा संसार आपेगावात सुखानं सुरू आहे, अगदी समाधानाने. दृष्ट लागावी असा संसार. रुक्मिणी देवींनी घराचं सगळंच काम आपल्या हातात घेतलंय आणि सासूबाईंना आरामात द्यायचं ठरवलंय. आता एकदा सवय करून घेतली देहाला की ती होऊन जाते सासूबाई. आता सगळी कामं मी करणार, तुम्ही फक्त देवदेव करायचा, इतकं स्पष्टपणे सांगितलं. रुक्मिणीबाईंच्या सासूबाई सुद्धा अगदी समाधानाने आपण देवदेव कार्यामध्ये गुंतलेल्या होत्या. तिकडे विठ्ठलपंतांच्या वडिलांना तर गगन ठेंगणं झालं होतं. आता निघाल बाहेर गेलेला मुलगा परत आलाय आणि या परत आलेल्या मुलानं आपला सगळा कारभार हाती घेतलाय. गाव देखील सांगायला लागलंय की आता पंत कुलकर्णीपणाचा भार मुलांवर द्या. देवगिरीच्या किल्ल्यावर जाऊन कळवा की आता कुलकर्णी पण मी सोडतोय आणि मुलावर त्याचा भार देतोय, एवढं कळवून टाका. विठ्ठलपंतांच्या वरती भार सोपवायचं त्यांच्या वडिलांनी नक्की ठरवलंय. आणि ही सगळी प्रक्रिया चालू असताना इथे एक पण आडवा येतोय. आणि हा पण म्हणजे एकूणच निसर्गानं बदललेलं आपलं रूप. निसर्ग चक्राच्या सोबत परचक्र सुद्धा देवगिरीच्या राज्यावर स्वार करून येत आहे. देवगिरीच्या राज्याच्या सगळ्या गोष्टी कमकुवत होत चालल्यात. राज्यावरची पकड ढिली होत चालली आहे. राजसत्ता जी लोककल्याणासाठी काम करायची ती राजसत्ताच आता हादरली आहे. तिची मुळं जराशी कमजोर झाली. आणि अशा वेळी अचानक दुष्काळानं थैमान घालायला सुरुवात केलाय. आपेगावाच्या बाजूनी वाहणारी गोदामाई जी नेहमी दोन्ही तीरांना स्पर्श करणाऱ्या पाण्यांनी भरून व्हायची ना, ती यावेळेला आटली आहे. तिच्यात पाणी असं कुठे दिसतच नाही आहे. गोदामाय आटलेली आणि निसर्गानं तिच्यावर वर्षाव करणं सोडून दिलेलं. भयंकर ऊन आणि ऊन, बाकी काही नाही. अशा उन्हात पिकं वाया जाऊ लागलीत, पिकं जळू लागलीत. आणि हातात धान्याचा कणच जर शेतामधून येत नसेल तर लोक शेतसारा कुठून देणार? कुलकर्णी पण कसं जपता येणार? एकूणच काय, कुलकर्ण्यांची कामं थांबलेली, लोकांचं आयुष्य थांबलेलं. दुष्काळानं अक्षरशः घात केलेला होता. आताच्या सारखी परिस्थिती तेव्हा नव्हती. हाती पैसे आहेत, जाऊन धान्य आणू, कुठून तरी घेऊ आणि खरं जगू कसे तरी, अशी स्थिती नव्हती. धान्य गावातच पिकायचं, गावातच जायचं आणि उरलेलं धान्य शेतसाऱ्यापोटी द्यायचं. आता धान्यच नाही म्हटल्यावर शेतसाराही नाही, पिकायला नाही, खायला नाही, विकायला नाही, कशालाच नाही. धान्यच नाही. लोक उपाशी पोटी स्थलांतर करू लागली आणि आपेगावची अवस्था ही वाईट होऊ लागली. त्यात राजानंही साथ सोडली आणि राजानंही जगणं मरणं याकडं दुर्लक्ष करून टाकलं. लोक देवाच्या भरोशावर जगू लागले. विठ्ठलपंतांच्या घरात देखील वाईटच अवस्था. कसा तरी करून सिद्धोपंतांच्याकडं आळंदीला सांगावा धाडला की फारच वाईट दिवस आलेत, जगणं अवघड झालंय. सिद्धोपंतांनीही आपल्या लेकीच्या भेटीला यायचं ठरवलं, पण मधल्या काळात अजून काही भयंकर गोष्टी घडत गेल्या. आणि त्या भयंकर गोष्टी म्हणजे या दुष्काळात जसं लोकांचं धान्य काढून घेतलं तसं विठ्ठलपंतांच्या डोक्यावरचं मात्र पित्र छत्र पण निघून गेलं. अत्यंत वाईट अवस्थेत दिवस काढत असताना सिद्धोपंत गाडी जुंपून अलंकापुरीहून परत आपेगावात आले. आणि आपेगावात आल्यावर आपल्या लेकीची अवस्था बघितली. गाल बसलेली, कृश झालेली रुक्मिणी. काय करायचा हा प्रश्न पडला. शेवटी त्यांनी, चला आता इथे काय ठेवलंय, अलंकापुरीत जाऊ, तिथे आळंदीत राहू, तिथे काहीतरी काम करता येईल का बघूया, म्हणून सिद्धोपंत आपल्या लेक जावयाला आळंदीला घेऊन गेले. आळंदीत घेऊन गेले खरे, पण आळंदीमध्ये त्यांचं राहणं सुरू होतं. आणि हे राहणं सुरू असतानाच्या काळामध्ये संसारात रमलेल्या असं वाटत होतं आपल्याला. विठ्ठलपंतांच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार थैमान घालू लागतोय. सासरवाडीच्या पडवीत अस्वस्थ येरझाऱ्या घालणाऱ्या
विठ्ठलपंतांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी येत आहे. एके दिवशी ते आपली पत्नी रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी बोला ना, दुष्काळानं सगळं नेलं, आपण इथे येऊन राहतोय खरंय, पण माझ्या डोक्यात सारखा विचार येतोय की हे जग, हा संसार सगळाच नश्वर आहे. रुक्मिणीच्या काळजाचा ठोकाच चुकला. याआधी तीर्थयात्रा करायची, संन्यास घ्यायचा म्हणून घराबाहेर पडलेला नवरा आळंदीत आला. आळंदीत आल्यावर आपल्या पित्याला दृष्टांत झाला. पित्यानं त्या दृष्टांताच्या आधारावर आपलं लग्न लावून दिलं. तसं झाल्यावरही हा पंढरपूरला तीर्थयात्रेला गेला. पंढरपूरहून तीर्थयात्रा करत असताना पुढे त्याला रामेश्वरमपर्यंत तीर्थयात्रा करावी वाटली. काही वर्ष तो भटकत राहिला. परत आला, संसार सुखाचा सुरू झाला आणि पुन्हा याच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार येतोय. अस्वस्थ आहे म्हणजे काय? ती म्हणाली, नाथ, तुमच्या डोक्यात काहीही विचार येवोत, एवढा एकच विचार करा की मी तुमच्या आयुष्यात आहे. माझ्याशिवाय काही करण्याचा विचार अजिबात करू नका. विठ्ठलपंत म्हणाले, नाही, माझ्या डोक्यात नेमकं तेच येत आहे. हे जग काही खरं नाही, या संसारात काही राम उरलेला नाही आहे. हे सगळं सोडून जावं वाटतंय. कुठे कुठे काय कुठे? संन्यास घ्यावा वाटतोय. संन्यास घ्यावा वाटतोय या एका शब्दाने रुक्मिणी देवी एकदम हदरल्याच. काहीतरी करून विठ्ठलपंतांना समजावून सांगायचं म्हणून त्या समजावून सांगू लागल्या. आणि मग विठ्ठलपंतही कळाल्यासारखं, काहीतरी समजल्यासारखं होला हो होला हो होला हो करू लागल्या. पुढे एक दिवस अचानक पुन्हा एकदा विठ्ठलपंतांनी आपल्या एका रात्री संन्यास घेण्याचा विचार बोलून दाखवला आणि सकाळी विठ्ठलपंत निघून गेले. कुटुंब जागं होण्याच्या आतच आपल्या पत्नीला एकटं सोडून विठ्ठलपंत निघून गेले संन्यास वृत्ती धारण करायला. रुक्मिणीनं बघितलं, नवरा जवळ नाही आहे. आजूबाजूला बघितलं, कुठे दिसत नाही. इंद्रायणीच्या डोहात स्नानाला गेला असेल तर तेही नाही. पूजा अर्चा चालू आहे, तीही नाही. सिद्धेश्वराच्या देवळात गेला असेल का? तेही नाही. आणि आपला नवरा सातत्यानं म्हणतोय, मी जाणार, मी जाणार, मी जाणार. कदाचित गेला, निघून गेला आपला नवरा. रुक्मिणी देवींनी आपल्या मनातल्या मनात विचार केलाय की काय करायचं, कसं करायचं. आणि या सगळ्या चिंतेत रुक्मिणी असताना गावातल्याच एका मंदिरात आलेल्या साधू पुरुषाच्या दर्शनासाठी ती निघाली आहे. आणि तिथे गेल्यावर काय होत आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण इथेच याच दर्शनातून रुक्मिणी देवींच्या आयुष्यामध्ये एक भयंकर कलाटणी मिळणार आहे. ही अशी कलाटणी जे सर्वस्व मिळालंय आणि सर्वस्व काढून घेतलंय अशा दोन्ही वेळेला आहे. एकाच वेळी देव देतो आणि त्याच वेळी देव सगळंच काढून घेतो. पदरी दान देताना, अपेक्षित असलेलं दान देताना सर्वस्व काढून घेतो. कसं ते रुक्मिणी देवींच्या पुढच्या कथेत आपल्या लक्षात येईल.